टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्यातील बेरोजगारी गुन्हेगारी याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीनं खरं तर आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता। सध्या हे आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। आंदोलनामध्ये सहभागी झाले होता समोर B.Com 10, BSc 20 आणि B.Art 10। खरं तर हे लिहिलंय, काय सांगायचं, काय व्यक्त करायचं तुम्हाला? आम्हाला हे सांगायचं की आम्ही मार्केटमध्ये निघालोय, ह्या बाजारात निघालोय की B.Com 10 रुपयाला घ्या, BA वाला माणसाला 20 रुपयात घ्या, BSc IT ला 30 रुपयात घ्या, पण रोजगार द्या। एकीकडे रोजगारची तुम्ही जर बघितलं असेल, काल परवा पुण्याला 365 जणांची वेकन्सी होती, 3,500 पेक्षा जास्त लोक जमा झालेली। हे वेळोवेळी ठिकठिकाणी तुम्हाला दिसून येत असेल। म्हणजे बेरोजगारीचा दर जे म्हटलं जातं की मागच्या 45 वर्षातला सर्वोत्तम बेरोजगारीचा दर हा गाठला गेला आहे। तर कुठे ना कुठे हा बेरोजगार युवकांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येतो। आज आंदोलनकर्त्यामध्ये तुम्ही आंदोलनकर्त्यासाठी या ठिकाणी सहभागी झालात, मात्र पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेऊन विधान भवनावरती जाऊन दिलं नाही। गंमत आहे बघा, या राज्यामध्ये वेगवेगळे गुन्हेगार कुठे ना कुठे जात आहेत, इकडे तिकडे पळत आहेत, गुन्हे करून पळतात। तर गुन्हेगारांना कुठे कुठे संरक्षण देण्याचं एक सरकार काम करत आहे, मात्र आम्ही हातात काहीच नसलेले फक्त या डिग्र्या घेऊन चाललेले युवक विधानसभेवर चाललेत फक्त प्रश्न विचारायला। त्याला हे सरकार घाबरले। गुन्हेगारांना अभय आहे, मात्र बेरोजगार युवकांना लाठीकाठी दाखवली जाते। काही आंदोलनकर्ते आणखी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर तुम्ही या ठिकाणी सर्व मोठ्या संख्येने जमा झालात। पुण्यामधून हे आंदोलन सुरू झालेलं होतं। लालमहालापासून सुरू झालेलं आंदोलन परत शिवाजीनगरमध्ये अडवण्यात आलेलं, त्यावेळेस पण सर्वांना ताब्यात घेण्यात आलं। कुठेतरी पोलीस तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे का? पोलीस घाबरत नाही, पोलीसचा विषय नाही। देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत, जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते एवढे घाबरलेले माणूस आहेत की त्यांना प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाहीत, म्हणून ते लोकांना काय करतात, लोकांना दाबून ठेवतात। आणि ते हेच दाबवण्याचं प्रकरण म्हणजे युवकांवरती आक्रमण करणार। आता युवक काँग्रेसची नक्की पुढची काय भूमिका असेल? पुढची भूमिका साफ आहे, युवकांना रोजगार पाहिजे। युवकांना जे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी वळगवताय, तुम्ही दंगल करायला त्यांना प्रोत्साहित करतायत, हे थांबलं पाहिजे। आणि युवकांना जे त्यांचं बेसिक रिक्वायरमेंट आहे की त्यांना रोजगार दिले पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही जेव्हापर्यंत उपाययोजना नाही करणार तेव्हापर्यंत युवक काँग्रेस रस्त्यावरती अशी त्यांची भूमिका ठाम राहणार आहे। आपण पाहू शकतोय की हा आमच्या युवकांचा आक्रोश आहे। आम्हाला बेरोजगारी सध्या पुण्यात म्हणजे राज्यातली खूप वाढत आहे, गुन्हेगारी वाढत आहे, आणि याच्या निषेधार्थ खरं तर आम्ही रस्त्यावरती उतरलो आहेत। यावरती सरकारने जास्त पद्धतीने लक्ष देणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया खरं तर या आंदोलनकर्त्यांची आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन चरण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।